स्वामींना प्रसन्न करण्याचा एक साधा पण प्रभावी उपाय. प्रत्येक गुरुवारी करा हा नियम. मंडळी, आज मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण अनेक भक्तांच्या अनुभवातून सिद्ध झालेला उपाय सांगणार आहे. हा उपाय असा आहे की ज्यासाठी ना मोठा खर्च लागतो ना विशेष साहित्य लागतं. फक्त श्रद्धा, विश्वास आणि स्वामींवर प्रेम असणे गरजेचं आहे. जर तुमच्या जीवनात अडचणी असतील, कामं होत नसतील, घरात सतत तणाव असेल, पैशांची चणचण असेल किंवा मनाला सतत अस्वस्थता वाटत असेल, तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. आपण सर्वजण स्वामी समर्थ महाराजांवर प्रेम करतो, पण अनेकदा आपण स्वामींकडे काही मागायला जातो, मात्र त्यांच्यासोबत आपला संवाद फार कमी असतो. आपण संकट आलं की स्वामींची आठवण काढतो, पण सुखाच्या काळात त्यांच्याशी बोलणं विसरून जातो. म्हणूनच आज मी तुम्हाला सांगते, प्रत्येक गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी शांत मनाने बसा आणि ओम नमो स्वामी समर्थाय नमः हा मंत्र 108 वेळा म्हणा. यानंतर स्वामींचा तारक मंत्र भक्तिभावाने म्हणा. इतकाच हा उपाय आहे. हा उपाय करताना फक्त ओठांनी मंत्र म्हणू नका, मनानेही स्वामींच्या चरणी जा. डोळे बंद करा आणि कल्पना करा की स्वामी तुमच्या समोर बसले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचे ते दिव्य तेज, त्यांची करुणामय नजर आणि त्यांचा आशीर्वाद हे सर्व मनात अनुभवण्याचा प्रयत्न करा. कारण मंत्राची खरी शक्ती शब्दांमध्ये नसते तर भावनेमध्ये असते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वामींना मोठमोठे नैवेद्य, महागडी पूजा किंवा दिखावा आवडत नाही. त्यांना आवडते ती भक्ताची खरी श्रद्धा. अनेक लोक मला विचारतात, ताई मंत्र म्हणायला सुरुवात केली पण लगेच परिणाम दिसत नाहीत. मंडळी, झाड लावल्याबरोबर फळ मिळत नाही. बीज रुजायला वेळ लागतो. तसंच मंत्र जपाचंही आहे. तुम्ही नियमितपणे गुरुवारी हा नियम पाळत राहा. हळूहळू तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसू लागतील. मन शांत होईल, विचार सकारात्मक होतील, आत्मविश्वास वाढेल आणि अनेक अडचणींचे मार्ग आपोआप सापडू लागतील. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. एक भक्त होता. त्याच्या आयुष्यात खूप संकट होती. व्यवसायात नुकसान, घरात वाद आणि मनात सतत भीती. तो स्वामींकडे जाऊन म्हणाला, स्वामी, माझ्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही. त्याला एका वृद्ध भक्ताने सांगितलं, प्रत्येक गुरुवारी स्वामींचा मंत्र जप आणि तारक मंत्र म्हण. बाकीची चिंता स्वामींवर सोड. त्या माणसाने हा नियम सुरू केला. पहिल्या काही दिवसात काही विशेष घडलं नाही, पण तो थांबला नाही. महिनाभर श्रद्धेने जप करत राहिला. हळूहळू त्याच्या विचारांमध्ये बदल झाला. त्याला योग्य निर्णय घेता येऊ लागले. घरातील वातावरण सुधारलं. व्यवसायात नवीन संधी मिळू लागल्या आणि एक दिवस त्याला जाणवलं, स्वामींनी त्याच्या आयुष्यातील अंधार हळूहळू दूर केला होता. मंडळी, अनेक वेळा स्वामी आपली समस्या लगेच दूर करत नाहीत, पण ती समस्या पेलण्याची ताकद नक्की देतात. ही ताकद मिळाली की माणूस कोणत्याही संकटावर मात करू शकतो. म्हणून गुरुवारी मंत्र म्हणताना फक्त मागण्या करू नका, स्वामींना धन्यवादही द्या. असं म्हणा, स्वामी, जे दिलं त्यासाठी खूप धन्यवाद. जे दिलं नाही त्यामागेही तुमची काही योजना असेल, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. असा विश्वास ठेवणारा भक्त स्वामींना खूप प्रिय असतो. आता मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावा. ओम नमो स्वामी समर्थाय नमः. ओम नमो स्वामी समर्थाय नमः हा मंत्र 108 वेळा म्हणा. त्यानंतर स्वामींचा तारक मंत्र म्हणा. हा आपल्याला गुगलवरून देखील घेता येईल. आणि शेवटी आपल्या मनातील सर्व चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा. हे करताना कोणतीही घाई करू नका. मोबाईल बाजूला ठेवा, मन शांत ठेवा आणि काही मिनिटे फक्त स्वामींसोबत घालवा. तुम्ही अनुभव घ्याल की
हळूहळू मनातील भीती कमी होत आहे, नकारात्मकता दूर होत आहे आणि एक अदृश्य शक्ती तुमचं रक्षण करत आहे. कारण स्वामी समर्थ महाराजांनी स्वतः सांगितलं आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य फक्त शब्द नाहीत, तर प्रत्येक भक्तासाठी आश्वासन आहे. म्हणून येत्या गुरुवारपासून हा छोटासा नियम सुरू करा. श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. स्वामी योग्य वेळी योग्य ते नक्की देतील. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हालाही स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ.